प्रभाकर टॉकीज ते 12 पत्तरपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाकडे तक्रारी करूनही रस्ता होत नसल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी थेट खड्ड्यातील पाण्यामध्ये उतरून आंदोलन केलं आहे। व्यापाऱ्यांच्या या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते। एखाद्याचा जीव गेल्यावर लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाला जाग येईल का, असा संतप्त सवाल देखील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे। तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे। व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे रस्त्याची मागणी पूर्ण होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रभाकर टॉकीज ते 12 पत्तरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे। या खड्ड्यांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांसह वाहनधारकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांचा अपघात देखील झाला असून अनेक वेळा भांडणे देखील झाले आहे। रस्ता दुरुस्तीसाठी स्थानिक नगरसेवक, आमदार, मनपा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्ता दुरुस्ती होत नसल्याने आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांनी अखेर खड्ड्यातील पाण्यात उतरून लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले आहे। या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांसह व्यापाऱ्यांच्या उद्योगावर देखील परिणाम झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे। या प्रसंगी श्रीकांत गिंदोडिया, श्रीकांत साकला, शशिकांत अग्रवाल, संजय अग्रवाल, विनोद पटवारी, मनीष गिंदोडिया, सीताराम अग्रवाल, विनोद अग्रवाल, सागर साकला, बज्जू साकला, अंकित गिंदोडिया, मयूर गिंदोडिया, मोंटी पाटील यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। गिंदोडिया, खंडेराव बाजार येथील रहिवासी। आमच्या प्रभाकर टॉकीज ते 12 पत्तरकडे जाणारा हा पूर्ण रस्ता गेल्या 2 ते 3 वर्षापासून असा खड्डेमय झालेला आहे आणि त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा आम्ही महानगरपालिकेकडे तसेच धुळे शहराचे आमदार अनुभैया अग्रवाल यांना लेखी निवेदन देऊन देखील या रस्त्याची अजूनपर्यंत दुरुस्ती झालेली नाही। मागील वर्षी गणेशोत्सवाच्या खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली या ठिकाणी मुरुम टाकण्यात आली होती। त्या मुरुमचा दुष्परिणाम असा झाला की वर्षभर त्या मुरुमची धूळ आमच्या दुकानांमध्ये उडत होती। मला स्वतःला दम्याचा विकार त्या धुळेमुळे झालेला आहे आणि आत्तापर्यंत माझे औषधोपचार सुरू आहे। समोरच एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवर देखील मालावर धूळ बसते, त्यामुळे त्यांना संध्याकाळी 5 वाजेनंतर धंदासुद्धा करता येत नाही, अशी या रस्त्याची परिस्थिती झालेली आहे। अनेक वर्षापासून आम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत आहोत, परंतु माती टाकण्याव्यतिरिक्त दुरुस्ती झालेली नाही। आताही त्यांनी सांगितलं कॉन्क्रीट रस्ता मंजूर झालेला आहे, परंतु केव्हा त्या रस्त्याच्या कामाची सुरुवात होईल सांगता येत नाही। अशी उडवाउडवीची उत्तरे महानगरपालिकेकडून आम्हाला मिळतात। असं वाटतं की इथून प्रॉपर्टी विकून आम्ही स्थलांतर करून घ्यावा, नाहीतर नगरपालिकेत आमचे बस्तान बिरार मांडावे, अशी परिस्थिती झालेली आहे। रोज इथे मोटरसायकली वगैरेंच्या एकमेकांच्या टकरी होतात, मोठे मोठे अपघात होतात। कदाचित महानगरपालिका एखादा मोठा अपघात घडवून त्यानंतर एखाद्या 2-4 लोकांचे जीव घेतल्याशिवाय हा रस्ता दुरुस्त करणार नाही, असे एकंदरीत चित्र आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिरपूरमध्ये रेस्क्यूचा थरार पाहायला मिळाला आहे। निमझरी शिवारातील शेतनाल्यात पडलेल्या बिबट्याला शिरपूर वन विभागाच्या टीमने सुखरूप बाहेर काढले आहे। वन विभागाने बिबट्याला रेस्क्यू करतानाचा थरार अनेकांना पाहायला मिळाला, तर अनेकांनी हा थरार आपल्या मोबाईलमध्ये टिपला आहे। सुखरूप बाहेर काढलेल्या बिबट्याला उपचारासाठी वन विभागाच्या उपचार केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। शिरपूर शहरातल्या निमझरी शिवारात अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याला या शेतनाल्यात फिरताना बघितले होते। शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला संपर्क साधल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत सुस्त पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले आहे। बिबट्याचं व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर तो आजारी असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। त्याला तात्काळ वन विभागाच्या उपचार केंद्रात पाठवण्यात आले आहे।
बिबट्याचे रेस्क्यू केल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। सदरची कारवाई मुख्य वन संरक्षक नीनू सोमराज, उपवन संरक्षक मोहन नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक राहुल घरटे, शिरपूरचे वन परिक्षेत्र अधिकारी SO कांबळे, वन्यजीव अभ्यासक योगेश वारुडे, पशुधन अधिकारी डॉक्टर कुलदीप भामरे, पशुधन अधिकारी ओम पवार, वनपाल कपिल पाटील, वनपाल आरी पाटील, वनपाल भारती राजपूत, वनरक्षक स्वप्नील पाटील, वनरक्षक मनीष देशमुख, वनरक्षक मधुकर चौरे, वाहनचालक विजय मरसाळे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर। नवापूर तालुक्यातील खांडबारा गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवत नवनवीन उपक्रम राबवले जात आहे। गाव विकासासाठी 15वे वित्त आयोगातून निधी दिला जातो। याच निधीतून गावात CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहे। आतापर्यंत गावात छत्रपती शिवाजी चौक, मेन बाजार आणि मुख्य ठिकाणी 21हून अधिक कॅमेरे बसवण्यात आले असून अजून कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे। अनुचित प्रकार टाळण्यास मदत होण्यासह अपघात, वाद झाल्यास त्या घटना कॅमेऱ्यात कैद झाल्यास CCTV कॅमेऱ्याची नजर असल्याने टवाळखोरपणा, धूम स्टाईलने गाडी चालवणे कमी होईल। त्यामुळे एक प्रकारे पोलीस प्रशासनाला मदत होणार आहे। गावात माहिती देण्यासाठी दवंडी देण्याची प्रथा बंद झाली आहे। लाऊडस्पीकरद्वारे माहिती दिली जाते। हाय मास्ट लाईट लावण्यात आल्याने गाव प्रकाशाने उजळून निघाले आहे। फॉगिंग मशीनद्वारे फवारणी केली जाते। बधिरांसाठी कर्णयंत्र, अपंगांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले। खांडबारा गावाला स्मार्ट करण्यासाठी अनेक उपक्रम सरपंच अविनाश गावित राबवत आहे। गाव विकास होत असल्याचे बघून महिला, युवक, युवतींकडून समाधान व्यक्त केले जात आहे। प्रतिनिधी शाबीर काटेक, माझा महाराष्ट्र न्यूज, नवापूर। धुळे शहराची जीवनदायिनी असलेला नकाणे तलाव सध्या ओसंडून वाहत आहे। पूर्ण क्षमतेने भरलेला नकाणे तलाव ओव्हरफ्लो झाला आहे। त्यामुळे धुळे शहराचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कोरडा पडलेला नकाणे तलाव पूर्णपणे भरून वाहत आहे। धुळे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे हा नकाणे तलाव भरल्याची माहिती समोर आली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांचा तात्काळ आणि अचूक तपास करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झाली आहे। राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या वाहनाचे लोकार्पण जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या हस्ते करण्यात आले। या व्हॅनच्या माध्यमातून गुन्ह्यांच्या घटनास्थळी त्वरित पोहोचून भौतिक, रासायनिक, जैविक तसेच डिजिटल पुरावे गोळा करणे शक्य होणार आहे। त्यामुळे तपास प्रक्रियेला गती मिळून गुन्हेगारांवर कारवाईसाठी आणि न्याय प्रक्रियेसाठी भक्कम पुरावे उपलब्ध होतील। या प्रसंगी बोलताना श्रवण दत्त यस म्हणाले की या व्हॅनमुळे तपासी पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल
व नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होईल. लवकरच आणखी 2 फॉरेन्सिक व्हॅन जिल्हा पोलीस दलात दाखल होणार आहेत. या कार्यक्रमावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, फॉरेन्सिक टीम तसेच अन्य अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. बुद्धगया येथील महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात मिळावे या प्रमुख मागणीसाठी निघालेल्या जनसंवाद पंचशील ध्वज यात्रेचं आज धुळे शहरात जंगी स्वागत करण्यात आलं. ही यात्रा पूज्य भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली जळगावहून धुळ्याकडे आली होती. शहरात सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रकाश टाकीजवळ यात्रेचं आगमन झालं. यावेळी विविध पक्षांचे व सामाजिक चळवळीतील नेते, कार्यकर्ते व धम्म अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेने शहरातील 80 फुटी रोड, लोकमान्य हॉस्पिटल, तहसील ऑफिस मार्गक्रमण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर संदेश भूमी धुळे येथे पूज्य भंते विनाचार्य यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून धम्म देशना दिली. देशनेनंतर भिक्खू संघांना भोजनदान कार्यक्रमही पार पाडला. या कार्यक्रमास धुळे शहरातील बौद्ध समाज, धम्म उपासक, उपासिका, युवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरणात भिक्खू संघामुळे धम्म प्रेरणा व चैतन्य अनुभवायला मिळाले. पोलिसांकडून काढल्यानंतर आपण समाजाच्या काही लोकांना धम्म बांधवांना आपण म्हणजे कमी वेळ असल्याने आपण ही एवढी कमी गर्दी धुळ्यामध्ये आता आपण ऐन वेळेस आपण जमवलेली आहे. बनते जी यहाँ पर कमी समय, बहुत कम समय हमें यहाँ मिला. कल हमको मालूम पड़ा और आज हमने इतने लोगों हम जमा करने की कोशिश की. इस वास्तु के अंदर हम या मानतो आणि मी या ठिकाणी या आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं जे काही भंते विनाचार्य या धुळ्यामध्ये आलेले आहेत, मी विनंती करतो भंतेजींना की त्यांनी भंतेजींनी और यात्रा का उद्देश्य महाबोधि महावीर मुक्त कराना और मुक्त कराने के लिए संपूर्ण महाराष्ट्र और पूरे देश में. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.